नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे। नांदेडच्या कुटुंबानं मुलीसाठी 10 लाखात पेपर विकत घेतल्याचा संशय आहे। तर सीबीआय कडून संबंधित पालकांची कसून चौकशी सुरू आहे। कदम कुटुंबियांच्या फ्लॅटवर सीबीआयनं छापेमारीही केलेली आहे। या प्रकरणाचे धागेदोरे आता पालकांपर्यंत पोहोचलेले आहे। ज्यांनी पेपर विकत घेतला अशांचा शोध घेऊन चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। पेपर फुटीचं हे नवं कनेक्शन कसं पाहूयात। पीव्ही कुलकर्णीकडून केमिस्ट्री पेपरचे प्रश्न लीक। मनीषा मांढरेकडून बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लीक। एजंट म्हणून काम करणाऱ्या वाघमारे लोखंडे खैरनार मार्फत विद्यार्थ्यांकडे प्रश्न पोहोचले। मनीषा वाघमारेचं कुलकर्णी आणि मांढरेच्या घरी सारखं येणं जाणं असायचं। मनीषा वाघमारेकडून पेपर धनंजय लोखंडेकडे नंतर शुभम खैरनार पर्यंत पोहोचला। पुढे हाच पेपर गुरुग्रामच्या यश यादवकडे गेला। यादवनं हाच पेपर सीकरच्या बिवाल बंधूंना विकला। तर नीटचे आरोपी महाराष्ट्रातील आरोपी आहेत। पीव्ही कुलकर्णी याला अटक केली आहे। मूळचा बीडचा, सध्या पुण्यात वास्तव्यास होता। संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याची माहिती। मनीषा मांढरे पुण्याच्या बिबवेवाडीत तिचं घर। बायोलॉजी पेपर फुटीची संशयित मास्टरमाइंड ती आहे। शुभम खैरनार हा मूळचा नाशिकचा आहे। नीटच्या प्रश्नपत्रिकात त्यानं विकल्याचा आरोप आहे। धनंजय लोखंडे महाराष्ट्रातील हा आरोपी आहे। मूळचा तो अहिल्यानगरचा आहे। सध्या पुण्यात वास्तव्यास होता। शुभमकडून घेऊन प्रश्नपत्रिका विकल्याचा त्याच्यावर आरोप आहे। मनीषा वाघमारे पुण्याच्या बिबवेवाडीत तिचं घर आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागाचा तिच्यावर संशय आहे।